शूटिंग करत असताना किंवा बऱ्याच गोष्टी घडतात, अडचणी येतात किंवा काय किंवा त्या अडचणीवर मात करून आपण शूटिंग करत असतो. तर असा कुठला एखादा प्रसंग यार हे अशी गोष्ट झाली पण आम्ही ते शूटिंग झालं किंवा कॅरेक्टर झालं असं कुठला प्रसंग आहे का काय? नाही, नाही. कॅरेक्टर झालं म्हणजे? म्हणजे नाही का एखादा शूटिंग चित्रीकरणाचा प्रसंग किंवा आपण ते कॅरेक्टर डेव्हलप करत असतो किंवा काय असा कुठला प्रसंग आहे का, की तो आठवणीत राहणारा शूटिंगचा किस्सा एखादा काही? नाही, नाही. असे शूटिंग म्हटल्यावर ती किस्साचीच म्हणजे बरं, बरं. रांगच लिस्टच असते. येते. हां, हां. तर मग त्यातला तो पहिला म्हणजे खूप जवळचा चित्रपट वळू, हं, हं. की त्याच्यामध्ये तो अ, डुरक्या होता. हो, हं, हो. हं, हं. तो जो बैल वळू जो मिळवला होता, तो सांगलीच्या पांजारपुळमध्ये गेला तो आता. हो, हो, हो. त्याचं खरं नाव राजा होतं अच्छा. आणि खरंच तो तसा होता. बरं, बरं, बरं. आणि तसं होता म्हणजे तो इतर काहीच खाईना. हं, हं, हं. म्हणजे तो बाकीचे बैलांना आपण जे पाचाड किंवा हे हां, जर हां. कडबा, तसला कुट्टी. हा कडबा वगैरे हे त्याला तोंड पण नाही लावायचं. हं. तो नुकताच तोडलेला उसाचा हिरवा पाला, अच्छा. काकड्या, गाजर, बरं. म्हणजे तत्सम अच्छा. जे फ्रेश आहे आणि असलंच खायचं. बाकी नाही कशाला तोंड लावायचं. बरं, बरं, बरं. तर आता हे सगळं करत असताना चित्रपटाचं हे म्हटल्यावरती आपण म्हटलं की सगळ्यात कमी कॉस्टमध्ये आपण कॉस्टिंग वाईज जर केलं, हं. तर आपण जर आपले आचारी लावले, तर आपल्याला ती जेवणाची कॉस्ट कमी पडते कारण सगळ्यात जास्त खर्च तोच होतो. बरोबर आहे. आणि वळूमध्ये अतुल कुलकर्णी होते साक्षात. हो, हो, हो. तर ते त्या सकाळी 6 वाजता त्यांना जेवण लागे. फॉरेस्ट सगळं हो, त्याच्यामध्ये. हो. हां, हां. तर आणि आपल्या घरची माणसं म्हणजे ती त्यांना सगळ्यात शेवटचे त्यांना नंबर लावायचे शूटिंग काढायला असं ते असायचं. बरोबर, कारण बरोबर. बाकी बाकी पहिल्यांदा हां, चला ह्याचं हो, झालं, ह्याचं हो. झालं, ह्याचं झालं. हां, कारण प्राण्याबरोबर घेऊन तर काम त्याच्या करायचे. हो. नाही, नाही. रात्री नाईट रात्रीचं करणं. पण त्याचं. हां, बरं त्यांना पहिले तर घेऊन शेवटी. त्याच्यामध्ये उमेशने कॅमेरा लावला हं. अ, पहाटे 2-2:30 वगैरे वाजले असतील. आणि दुसऱ्या दिवशी 7ची शिफ्ट म्हणजे हं. 6ला इथनं निघायचं सासवडवरनं. त्याच्या आधी 5ला मी तयार असलं पाहिजे आणि 4ला आचार्याला उठवलं पाहिजे आणि वाजले ते 2. हं, हं, हं. तर त्यामुळे हां, उमेश म्हटला, "हां, हे तुझे डायलॉग आहे? बोल." तर मला तो कॅमेराच्या इथे तो डबा दिसायला लागला. म्हटलं, "अरे बापरे! आता थांबा म्हटलं जरा 2 मिनिटं." कारण ते बरोबर. जबाबदारी बी दुखायला लागली हां, तेवढी. कारण ते वळू मीच लिहिलाय म्हणजे कसं, की मी टाइप केलाय. बरोबर. हां. कारण टायपिंगचं आपलं स्क्रिप्ट पहिलं ओके. कोणी जोर मारून लिहिलं तर कशाला म्हणून आपणच ते प्रत्येक सीन लिहिलं. त्यामुळे मला माहिती होतं, की ह्याच्यात माझा डायलॉगच नाही. हां. मला कधी रात्री 2 वाजता उठून चल हे म्हण. तर असं एवढं पाठ केलं होतं. तर एक माणूस याचे डायलॉग मला जर उमेश म्हणायला लावणार असेल, हां, हां. तर ते डायलॉग होते. म्हणजे थांबा. कारण मला हे पण माहिती आहे ना, की याचं 1-1.5 फूट जर काय 1 फूट जरी वाया गेले तर किती पैसे वाया जाणार. बरोबर, बरोबर आहे. हां. तर त्यावेळेस ते त्याची त्या सगळी काळजी घेऊन किंवा त्या हां, जबाबदारी तुम्ही म्हणजे त्या ह्याच्यामध्येच होता म्हणजे तुम्ही ॲक्टिंगमध्ये तुमचं प्रोडक्शन मिक्स झालं होतं. हो, हो, हो. आहे ना, नितीन वैद्य मला वाटते त्या हो, प्रोडक्शनमध्ये होते आणि हो. सासवडलाही राहण्यासाठी बरीच हो, घरं, हो. सोसायटी त्याने शोधल्या होत्या हो, हो. आणि पिंपळेगाव असेल, सासवड असेल, हे झेंडेवाडी या सगळ्या परिसरात तो शूटिंग झाला. नंतर वाठारच्या तिकडे तुम्ही पवन चक्क्याकडे मला ते शूटिंग वगैरे तिकडे. खूप सुंदर सिनेमा झाला.